नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञान कस्तुरी मॅथ्स क्लासेस मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज आपण जे लेक्चर बघणार आहोत त्याच्या अगोदर तुम्हाला मी पाठीमागच्या थोडी पार्श्वभूमी सांगतो की पाठीमागच्या लेक्चर मध्ये आपण काय बघितलेलं होतं। तर पाठीमागच्या लेक्चर मध्ये आपण दोन्ही भाग 1 आणि भाग 2 या दोन्ही जे काही तुम्हाला पेपर असणार आहे त्या पेपर मध्ये प्रश्न संख्या कशा पद्धतीने असणार आहे, कोणता प्रश्न किती मार्क्स साठी असणार आहे, सगळं याच्याबद्दल व्यवस्थित अशी सविस्तर आपण चर्चा केलेली आहे। आता त्याच सिरीजचा आपण पुढचा भाग घेऊन आलेलो आहोत, तो म्हणजे असणार आहे आपल्याला जे गणित भाग 1 आणि गणित भाग 2 अशा दोन भाग आहेत। त्या दोन्ही भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चॅप्टर्स आहेत। त्या वेगवेगळ्या चॅप्टर्स मध्ये तुम्हाला कोणता चॅप्टर किती महत्त्वाचा आहे, कोणत्या चॅप्टरचा किती अभ्यास करायचा आहे, कशा पद्धतीने अभ्यास केला म्हणजे तुमचे मार्क्स कमी होणार नाहीत, याच्याबद्दल आपण आजच्या लेक्चर मध्ये चर्चा करणार आहोत। त्यामध्ये पहिला जो भाग आहे आपला गणित भाग 1, या गणित भाग 1 मधील जे प्रकरणनिहाय गुण विभागणी आहे, म्हणजे प्रत्येक चॅप्टर साठी किती गुण आहेत किंवा किती मार्क्सचं वेटेज आहे हे आपण याच्याबद्दल चर्चा करणार आहोत। तर मग गणित भाग 1 मध्ये तुम्हाला पाहायला मिळतात की एकूण 6 चॅप्टर्स आहेत। आता तुम्हाला मी ते 6 चॅप्टर सांगायची आवश्यकता नाही, तुम्हाला लक्षात आहेत, तुम्ही अभ्यास केलेला असेल, जवळपास तुमचे हे 6ही चॅप्टर्स तुमचे कंप्लीट पण होत आलेले असतील तुमच्या शाळेमध्ये वगैरे। आणि जवळपास त्याच्यामध्ये बघा, आता तुम्हाला पहिला आहे चॅप्टर 2 चलांतील रेषीय समीकरण, महत्वाचं असं चॅप्टर आहे, अगदी सोपं आहे। आणि असं भाग 1 चा जर भाग बघायला गेलात तुम्ही तर सगळा सोपाच भाग आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला 2 चलातील रेषीय समीकरणे आहेत, त्याच्यासाठी तुम्हाला किती मार्क्स आहेत तर 10 मार्क्स आहेत, विकल्पासह हे 10 गुण आहेत। म्हणजे ऑर मधले प्रश्न वगैरे धरून आपण जर विचार केला तर तुम्हाला हे 10 मार्क्स तुम्हाला अगदी सहजरित्या मिळू शकतात। आणि सगळ्यात महत्वाचा हा चॅप्टर कशासाठी महत्वाचा आहे, कारण इथं जो प्रश्न तुम्हाला तयार येऊ शकतो तुमच्या परीक्षेमध्ये, तर 4 मार्क्स साठी तुम्हाला एक प्रश्न इथं याच पार्टवर येऊ शकतो। 4 मार्क्स साठी असं का म्हणतो, 4 मार्क्स म्हणजे महत्वाचे आहेत तर महत्वाचे आहेत कारण आउट ऑफ टेक्स्ट बुक जो भाग असणार आहे तो तुमचा 4 मार्क्स मध्ये येत असतो। तर त्या 4 मार्क्स मधला जो क्वेश्चन असणार आहे तो 2 चलातील रेषीय समीकरण असेल किंवा वर्ग समीकरणे असेल किंवा सांख्यिकी असेल, या 2-3 चॅप्टरवर कव्हर केला जाऊ शकतो। जसं की तुम्हाला आता मार्क्सचं वेटेज बघितल्यानंतर ही ते लक्षात येऊ शकतं। दुसरा आहे याच्यामध्ये तुम्हाला अजून 2 मार्क्स 3 मार्क्स या मार्क्सचे पण तुम्हाला प्रश्न पाहायला मिळतात आणि ते अगदी सोप्या पद्धतीचे पण असू शकतात। त्याच्यामुळे हा म्हणजे चॅप्टर जो आहे तो अगदी व्यवस्थितरित्या तुम्ही करून जाणं परीक्षेला गरजेचं आहे। हा मार्क्स किती मार्क्स साठी आहे हे तुम्हाला लक्षात आलेलं असेल की हा 10 मार्क्स साठी आहे। त्याच्यानंतर दुसरा आहे वर्ग समीकरणे, हा चॅप्टर आहे आणि या चॅप्टरला तुम्हाला वेटेज आहे 12 गुण आहेत। म्हणजे वरचे 10 आणि हे 12 गुण जर तुम्ही पाहायला गेलात तर हे 12 आणि 10 जवळपास 22 गुण होतात आणि हे 22 गुण तुम्हाला अगदी सहजरित्या मिळू शकतात। असं सहजरित्या असं का म्हणतोय मी, कारण 10 गुण आणि 12 गुण याच्यामध्ये तुम्ही जर दोघांचा कंपॅरेटिव्ह अभ्यास जर केलात, म्हणजे एकमेकांची तुलना करून अभ्यास केलात, तर तुम्हाला अगदी सहजरित्या हे मार्क्स मिळतात, तुमच्या सगळ्या कन्सेप्ट पण क्लिअर होऊ शकतात। जसं की 2 चलातील रेषीय समीकरणामध्ये 2 चलातील रेषीय समीकरण सोडवण्यासाठी आपण जवळपास 2, 3, 4 पद्धती शिकलेल्या आहेत। त्याच पद्धतीने वर्ग समीकरणाच्या आपण 3 पद्धती शिकलेल्या आहेत। सोडवण्याच्या पद्धती म्हणजे तुम्हाला लक्षात येतच की जसं की 2 चलातील रेषीय समीकरणामध्ये आपण 4 पद्धती कोणकोणत्या शिकलेल्या आहेत, चलाचे निरसन करणे, त्याच पद्धतीने चलाचा लोप करणे, त्याच पद्धतीने आपण आलेख पद्धतीने रेषीय समीकरण सोडवणे हे पण बघितलेलं आहे। आणि दुसरं म्हणजे सगळ्यात महत्वाचं लास्ट एक मेथड आपण नवीन या वर्षी शिकलेल्या आहेत। जसं की पाठीमागच्या ज्या बाकीच्या आपण 3 पद्धती बघितलेल्या आहेत त्या 3 पद्धती आपण कुठेतरी 9वी मध्ये वगैरे बघितलेल्या आहेतच, त्याच पद्धतीचा भाग आपण नवीन इथं काय शिकलेला आहे तर तो म्हणजे आहे निश्चयक पद्धती किंवा क्रेमर्स पद्धत आपण म्हणत असतो त्याला, निश्चयक किंवा क्रेमर्स पद्धत। मग या क्रेमर्स पद्धतीचाही तुम्हाला अभ्यास करायचा आहे, कारण याच्यावर बाय डिफॉल्ट एक 3 मार्क्स साठी तुम्हाला प्रश्न हा परीक्षेमध्ये असणारच आहे। त्याच पद्धतीने जर तुम्ही वर्ग समीकरणाचा विचार केला तर वर्ग समीकरणामध्ये तुम्हाला काय आहेत तर बेसिक अशा 3 पद्धती आहेत। 3 पद्धती कोणत्या आहेत वर्ग समीकरण सोडवण्याच्या, तर त्याच्यामध्ये एक आहे अवयव पद्धत, दुसरी आहे पूर्ण वर्ग पद्धत आहे आणि तिसरी म्हणजे कोणती आहे आपल्याला माहिती आहे सूत्र पद्धत। एक सूत्र लक्षात ठेवलं की तुम्हाला ते उत्तर येतं। मग यामध्ये कोणकोणत्या पद्धतीने तुम्हाला सोडवायचं आहे हे लक्षात येतं आणि प्रश्न परीक्षेमध्ये असतोच कशा पद्धतीचा, एक तुम्हाला पद्धतीचं नाव सांगितलं जातं आणि त्या पद्धतीनं तुम्हाला वर्ग समीकरण पूर्ण म्हणजे सोडवायचं असतं। मग तुम्हाला हे जर तुम्हाला अशा पद्धतीचे प्रश्न लक्षात असतील, विचारले जाऊ शकतात, याची जर शक्यता तुम्हाला लक्षात अगोदरच असेल तर तुम्ही योग्य पद्धतीने अभ्यास करू शकता। याच्यासाठी हे आजचं आपलं लेक्चर आहे। त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थितरित्या हे लेक्चर जे आहे त्याचं व्यवस्थित अनालिसिस करा।
तिसरा चॅप्टर आहे आपला अंकगणिती स्टडी. हा अर्थमेटिक प्रोग्रेशन म्हणून आहे आपल्याला. याच्यासाठी किती मार्क्स आहेत तर 8 गुण आहेत. 8 गुणांमध्ये तुम्हाला विकल्पासह हे 8 गुण असणार आहेत. याच्यामध्ये तुम्हाला अंकगणिती स्टडी, एसएन चं सूत्र आणि टीएन चं सूत्र, पहिल्या काही पदांची बेरीज किती असणार आहे किंवा कितवे पद काढा, अशा पद्धतीचे तुम्हाला प्रश्न असू शकतात. हे साधे प्रश्न असणार आहेत. याच्यामध्ये देखील तुम्हाला जास्त अवघड असे प्रश्न या चॅप्टरवर विचारले जाऊ शकणार नाहीत. तुम्ही जर अभ्यास व्यवस्थित केलेला असेल तर तुम्हाला यातला एकही प्रश्न अवघड येण्याची शक्यता खूप कमी आहे. पुढचा चॅप्टर आहे अर्थनियोजन. हा अर्थनियोजन हा आपल्यासाठी तर महत्वाचा आहेच. मार्क्ससाठी तर तुम्हाला 8 मार्क्ससाठी तुम्हाला परीक्षेमध्ये महत्वाचा आहे, परंतु याचा जर तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये विचार केला, याचा जर दैनंदिन जीवनामध्ये जर आपण कंपॅरिझन केलं तर अतिशय महत्वाचं आहे. जसं की आपल्याला अर्थनियोजन म्हणजे पैशाचं नियोजन. आजकाल जवळपास म्हणजे पैसा म्हणजे काही नाही, पण पैशाशिवाय पण काही नाही असं पण आहे. म्हणजे पैसा हा आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये लागणारी एक आवश्यक गोष्ट तर आहेच. मग त्याचं नियोजन नेमकं कसं करायचं आहे, म्हणजे तुम्ही जर भविष्यामध्ये हा तुमची 10वी होईल, तुम्ही पुढे जर कुठं नोकरी वगैरे करत असाल किंवा कोणताही उद्योग करत असाल, तरी देखील तुम्हाला जर पैशाचं नियोजन काय करायचं असेल, कशा पद्धतीने करायचं, याचा जर बेसिक गोष्ट आहे तर ती आपल्याला या अर्थनियोजन या चॅप्टर मध्ये तुमचे क्लिअर होईल. त्या दृष्टीने तुम्ही विचार करून जर अभ्यास केला तर तुमचे हे 8 गुण जे आहेत तर तुम्हाला सहजरित्या मिळू शकतात. ह्या अर्थनियोजनामध्ये खूप छान अशा पद्धतीने तुम्हाला दिलेला आहे. जीएसटी टॅक्स सिस्टम दिलेली आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला दिलेलं अजून काय आहे तर जो काही तुम्हाला म्युच्युअल फंड आहेत, म्युच्युअल फंडाबद्दल खूप सारी माहिती दिलेली आहे. शेअर मार्केटमध्ये बद्दलची पण खूप सारी बेसिक अशी इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे. खूप सारे विद्यार्थी जे 10वी 12वी झाल्यानंतर ज्यावेळेस पैसे कमवण्यासाठी ते जातात, त्यावेळेस त्यांना पैशाचं नियोजन करता येत नाही. त्यावेळेस ते मोठमोठे क्लासेस वगैरे लावतात, पैसे देतात. त्याच्यापेक्षा सोपं आहे की आता तुम्ही इथं जर अभ्यास केला तर तुमचे 2 बेनिफिट भेटतात. तुम्हाला हे 8 मार्क्स पण भेटतात आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला याचा प्रॉपर अभ्यास पण करता येतो. कारण अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला या म्हणजे 10वीच्या पुस्तकामध्ये या जीएसटी असेल, परत तुमचं टॅक्स सिस्टम कशा पद्धतीने आहे आपल्या भारतामध्ये, कधी लागू झालेली आहे, याच्याबद्दल सविस्तर अशी माहिती दिलेली आहे. दुसरा आणि पाचवा आहे आपला जो चॅप्टर आहे तो कोणता आहे तर संभाव्यता. सोपा आहे. संभाव्यता म्हणजे शक्यता. जसं की तुम्हाला उदाहरण वाचल्या वाचल्या लक्षात येतं, असे सोपे सोपे प्रश्न तुम्हाला या चॅप्टरवर विचारले जातात. 8 गुण असणार आहेत याच्यामध्ये आणि मी सांगायची आवश्यकताच नाही तुम्हाला, कारण हा भाग 1 मधला सगळ्यात सोपा असा चॅप्टर आहे. त्याच्यामुळं याच्याबद्दल जास्त चर्चा करण्याची काही आवश्यकता नाही. पुढचा आहे पार्ट सांख्यिकी. सांख्यिकी हा जो भाग आहे हा पण महत्वाचा आहे, कारण याचं जर मार्क्स वेटेज जर बघितलं तुम्ही परीक्षेच्या दृष्टीनं तर 12 मार्क्स आहेत. 12 मार्क्स मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि इथं देखील तुम्हाला 4 मार्काचा प्रश्न तयार होऊ शकतो. 4 मार्क्स म्हणजे कसं, तुमच्या जे पुस्तकावर आधारित, पुस्तकामधील जे प्रश्न आहेत त्याच्यावर आधारित जे प्रश्न आहेत त्याचाच वापर करून तुम्हाला आउट ऑफ टेक्स्ट बुक प्रश्न या चॅप्टरवर असू शकतो. तुम्ही पाठीमागचे जर पेपर्स काढलात 1-2 वर्षाचे, ते त्याचं जर अनालिसिस योग्य पद्धतीने केला तर तुम्हाला लक्षात येईल की या सांख्यिकी या चॅप्टरवर जवळपास तुम्हाला 1 जो प्रश्न असणार आहे शेवटचा म्हणजे प्रश्न क्रमांक 5 किंवा प्रश्न क्रमांक 4 मध्ये तुम्हाला सापडू शकतो. त्याच्यामुळे याचं जे महत्व आहे ते तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या म्हणजे कळू शकतं. आता बघा, आपण जे 6 चॅप्टर्स बघितले, या 6 चॅप्टर्सचं योग्य पद्धतीने वेटेज पण बघितलेलं आहे, पण आता याचे एकूण जे मार्क्स होणार आहेत ते किती होतात 60. आता तुम्हाला बऱ्याच जणांना काही प्रश्न पडलेला असेल की आपला भाग 1चा तर पेपर किती मार्क्सचा असतो तर 40 मार्काचा, आणि इथं सर तर सांगतायत किती मार्क्सचा तर 60 मार्काचा. असं कसं तर नाही, हे मार्क जे आहेत ते आपण कोणत्या पद्धतीने सांगितलेले आहेत तर हे विकल्पासह आहेत. म्हणजे आपल्याला प्रश्न असतात 3 पैकी 2 सोडवा किंवा 4 पैकी 2 सोडवा असे प्रश्न असतात. ते मार्क्स सगळे घेऊन आपण जर विचार केला तर तुमचा पेपर जो असतो तो जवळपास 60 गुणांचा पेपर असतो. ते 60 मार्क्स कशा पद्धतीने असतात हे आपण बघितलेलं आहे. जसं आपण ज्या पद्धतीनं भाग 1चा भाग बघितलेला आहे त्याच पद्धतीनं आपण भाग 2 मध्ये जे चॅप्टर्स आहेत, जे धडे आहेत आपल्याला, त्याचे देखील आपण प्रकरण निहाय गुण विभागणी काय आहे, कशा पद्धतीने आहे आणि कोणते चॅप्टर्स किती महत्वाचे आहेत, कोणत्या चॅप्टर्सचं वेटेज किती आहे, कशा पद्धतीने आहे, काय केलं म्हणजे तुम्हाला काही अडचण बनणार नाही हे आपण बघणार आहोत. जसं तिकडे भाग 1 मध्ये 6 चॅप्टर्स होते, त्याच पद्धतीने इकडे भाग 2 मध्ये तुम्हाला 7 चॅप्टर्स पाहायला मिळतात. हे 7 चॅप्टर्स कोणकोणते आहेत तर तुम्हाला माहिती आहेत कोणकोणते आहेत. एक समरूपता आहे, पायथागोरसचे प्रमेय, वर्तुळ, भौमितिक रचना, निर्देशक भूमिती, त्रिकोणमिती आणि महत्व मापन असे 7 चॅप्टर्स आहेत. या 7 चॅप्टर्स मधला पहिला चॅप्टर्स आहे आपला समरूपता.
आणि तो आहे 10 मार्क्सचं तुम्हाला याच्यामध्ये वेटेज आहे. महत्वाचा चॅप्टर आहे, हे 10 मार्क्स तुम्हाला मिळवून देईलच हा चॅप्टर, परंतु या समरूपतेचा वापर तुम्हाला बाकीच्या सगळ्या टोटल सर्वच चॅप्टर्स मध्ये पाहायला मिळेल. जसं की समरूपतामध्ये म्हणजे काय आहे, तर त्रिकोण आहे. त्रिकोण आता बघा तुम्हाला कुठं कुठं पाहायला मिळतो त्रिकोण, तुम्हाला पायथागोरसच्या प्रमेयामध्ये सगळं त्रिकोणाशी संबंधितच आहे. दुसरं वर्तुळ, वर्तुळामध्ये देखील काही प्रमेय जे आहेत ते सिद्ध करण्यासाठी तुम्हाला त्रिकोणाचा वापर हा कंपल्सरी करावाच लागेल. भौमितिक रचना आहे, या भौमितिक रचनामध्ये तर समरूप त्रिकोणच काढायचा आहे, सिमिलर ट्रायंगल्सच तुम्हाला ड्रॉ करायचं आहे, कन्स्ट्रक्शन त्याच करायचं आहे. तिसरं पाचवा जो चॅप्टर आहे निर्देशक भूमिती, निर्देशक भूमितीमध्ये देखील तुम्हाला पाहायला मिळतात की त्रिकोणाशी संबंधितच कन्सेप्ट, काही कन्सेप्ट आहेत, जसं की त्रिकोणाच्या मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक वगैरे काढायचे आहेत. याशी मध्यगा असतात, त्या मध्यगा संपात बिंदू म्हणजे इथं मध्ये सेंटरला तीन मध्यगा ज्या असणार आहेत त्रिकोणाच्या, त्या एका बिंदूमध्ये छेदतात, त्याला आपण मध्यगा संपात बिंदू म्हणतो. या मध्यगा संपात बिंदूचे सूत्र वगैरे आहे, याच्यासाठी देखील तुम्हाला महत्वाचं काय आहे, तर त्रिकोण महत्वाचा आहे. पुढचा चॅप्टर आहे त्रिकोणमिती. आता याच्या तर नावामध्येच आहे, चॅप्टरच्या नावामध्येच आहे त्रिकोणमिती म्हणून, त्रिकोणाच्या बाजू याच्या संबंधित आहे. म्हणजे इथं देखील तुम्हाला या त्रिकोणाचा वापर आहेच. आणि शेवटचा चॅप्टर आहे महत्व मापन. या महत्व मापन मध्ये देखील तुम्हाला त्रिकोणाशी संबंधित काही कन्सेप्ट येतील. आणि हे जर बघितलात म्हणजे तुम्ही या समरूपतेचं हे आपण बघत आहोत की समरूपता चॅप्टर कशा पद्धतीने महत्वाचा आहे. म्हणजे जवळपास या 7ही चॅप्टर्स मध्ये पुढच्या तुम्हाला ह्या त्रिकोण म्हणजे समरूपता या चॅप्टरचा थोडाफार का होईना प्रमाणामध्ये अभ्यास करावाच लागतो. म्हणजे याचा जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्हाला हे 10 मार्क्स मिळणार आहेत, प्लस तुम्हाला या बाकीच्या चॅप्टर्स मध्ये देखील त्याचा चांगल्या पद्धतीनं वापर करता येईल. आणि त्या बाकीच्या चॅप्टर्स मध्ये देखील तुमचे वाढ म्हणजे मार्क्स वाढण्याची जास्तीत जास्त शक्यता हा पहिला चॅप्टर तुम्हाला देणार आहे. याची मार्क्सची वेटेज किती आहे तुम्हाला लक्षात आलं, 10 गुण आहेत. दुसरा चॅप्टर आहे पायथागोरसचे प्रमेय. याच्यामध्ये तुम्हाला 7 गुण आहेत. 7 गुण कशा पद्धतीने आहेत तर तुम्हाला माहिती आहे पायथागोरसचा प्रमेय आहे, याच्यामध्ये पहिला चॅप्टर आणि दुसरा चॅप्टर, त्याच पद्धतीने तिसरा चॅप्टर, हे 3 चॅप्टर्स तुम्हाला याच्यासाठी महत्वाचे आहेत की याच्यावर तुम्हाला परीक्षेमध्ये काय विचारलं जाणार आहे, तर प्रमेय विचारला जाऊ शकतो. प्रमेय विचारले जाण्याची जास्तीत जास्त शक्यता कुठं आहे, तर या पहिल्या 3 चॅप्टर्स मध्ये. मग पहिल्या चॅप्टर्स मध्ये तुम्हाला पाहायला मिळतो प्रमाणाचा मूलभूत प्रमेय असेल, त्याच पद्धतीने कोन दुभाजकाचा प्रमेय असेल, 3 समांतर रेषा व त्यांच्या छेदिकांचा प्रमेय असेल, या पद्धतीचे प्रमेय तुम्हाला विचारले जाऊ शकतात. किंवा समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणधर्म असेल, प्रमेय असेल, हे महत्वाचे प्रमेय आहेत. हे प्रमेय तुम्हाला विचारले जाऊ शकतात. इथं पायथागोरसचे प्रमेय आहे, याच्यामध्ये तुम्हाला पायथागोरसचा प्रमेय महत्वाचा आहे अतिशय जास्त. दुसरा आहे काटकोन त्रिकोणाची समरूपता म्हणून एक गुणधर्म आहे आपल्याला, तोही तुम्हाला या प्रमेय या चॅप्टरच्या अंतर्गत विचारला जाऊ शकतो. त्याच्या पुढचा भाग आहे तो म्हणजे वर्तुळ आहे. वर्तुळामध्ये देखील तुम्हाला जे महत्वाचे प्रमेय आहेत तर ते कोणते आहेत, तर स्पर्शिका खंडाचे प्रमेय आहेत. त्याच पद्धतीने तुम्हाला आंतरलिखित कोनाचे प्रमेय, स्पर्शिका छेदिका कोनाचे प्रमेय, स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचे प्रमेय, दोन जीवांच्या आंतरछेदनाचे प्रमेय, दोन जीवांच्या बाह्यछेदनाचे प्रमेय, अशा प्रकारचा जो भाग आहे तो तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. तो कशाच्या अंतर्गत, तर या प्रमेयाच्या अंतर्गत विचारला जाऊ शकतात. म्हणजे काही कन्सेप्ट जे आहेत तर त्या हे प्रमेय म्हणजे खूप सोपा असा भाग असणार आहे. म्हणजे आपल्याला अगोदरच माहिती असतं की परीक्षेमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणजे याचा अभ्यास व्यवस्थित केला तर तुम्ही परीक्षेमध्ये सोडवू शकता. पण बाकीचे काही प्रश्न असे असतात की ते तुम्हाला इमॅजिन करू शकत नाही तुम्ही, आउट ऑफ टेक्स्ट बुक वगैरे तुम्हाला प्रश्न असतात. मग ते जर इथं समजा वर्तुळ आहे, या वर्तुळावरचं काही एक प्रश्न आलाच तुम्हाला 4 मार्क्ससाठी विचारला जाऊ शकतो. इथं एक प्रश्न असतो तुम्हाला जवळपास 4 मार्क्सचा, म्हणजे प्रश्न क्रमांक 4 मध्ये एक प्रश्न ह्या वर्तुळावर असतो, एक प्रश्न तुमचा समरूपतावर असू शकतो आणि एक प्रश्न तुमचा या महत्व मापन वगैरे या चॅप्टरवर असू शकतो. किंवा आता याच्यामध्ये थोडंफार व्हेरिएशन असू शकतं. पण हे बाकीचे प्रश्न जे असणार आहेत ते तुम्ही त्याच्याशी म्हणजे विचार करू शकत नाहीत. पण हे प्रमेय असा भाग आहे की तुम्ही विचार करू शकता, तुम्ही अभ्यास करू शकता. याचा जे अभ्यास कराल तेच तुमच्या परीक्षेमध्ये जर आलंच तर ते तुम्हाला योग्य पद्धतीनं सोडवता येतं. पण हे 4 मार्काचा प्रश्न जो असणार आहे तुमचा, तो आउट ऑफ टेक्स्ट बुक जर आला एखादा तर तो तुम्हाला त्याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. ठीक आहे, बघा तर हा म्हणजे जे पहिले 3 चॅप्टर्स आहेत ते तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या कळाले आहेत. पहिल्यामध्ये काय करायचंय तुम्हाला 10 मार्क्स साठी आहेत, काय अभ्यास करायचा, तर त्रिकोणाशी संबंधित कन्सेप्ट सगळ्या व्यवस्थित करून घ्यायचे. प्रमेय जे आहेत महत्वाचे, ज्यावेळेस आपण प्रमेयाचा एखादा लेक्चर बनवणार आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला जे महत्वाचे प्रमेय आहेत ते आपण घेऊयात, कव्हर करूयातच.
दुसरा आहे पायथागोरसचे प्रमेय. याच्यामध्ये काय महत्वाचं आहे तुम्हाला लक्षात आलेलं आहे. यामध्ये तुम्हाला अपोलोनियसचा प्रमेय विचारला जाऊ शकतो. अपोलोनियसच्या प्रमेयावर आधारित प्रश्न हा असतो जवळपास बऱ्यापैकी दर परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. असे प्रश्न तुम्हाला लक्षात येतील. त्याच्यानंतर वर्तुळामध्ये पण तुम्हाला लक्षात आलेलं आहे आता कोणकोणते प्रमेय महत्वाचे आहेत, कशा पद्धतीने अभ्यास करायचा हे बघूयात आपण. त्याच्यानंतर बघा पुढचा आहे चॅप्टर म्हणजे भौमितिक रचना आहे. हा कन्स्ट्रक्शनशी आधारित आहे. रचना जसं तिकडे आपण संभाव्यता चॅप्टर बघितला, खूप सोपा आहे भाग 1 मध्ये. त्याच पद्धतीचा सोपा असा चॅप्टर म्हणजे कोणता आहे, सगळ्यात सोपा जर म्हटलात तर भाग 2 मध्ये भौमितिक रचना हा भाग कसा आहे, सगळ्यात सोपा आहे. याच्यामध्ये तुम्हाला 7 मार्क्स विचारले जाऊ शकतात. 7 मार्क्स मध्ये तुम्हाला सोपे सोपे प्रश्न असणार आहेत. कशा पद्धतीनं एक प्रश्न तुमचा 3 मार्क्ससाठी किंवा 4 मार्क्ससाठी असू शकतो. तर तो कोणता असणार आहे, तर एक सिमिलर ट्रायंगल समरूप त्रिकोण काढा असं म्हटलं जाऊ शकतं, किंवा एखादा वर्तुळ दिला जाईल त्या वर्तुळाला काय दिलं काढा म्हटलं जाईल तुम्हाला, स्पर्शिका काढा. मग आता स्पर्शिका काढणे कशा पद्धतीने काढायची आहे वगैरे वगैरे ज्या कन्सेप्ट आहेत त्या आपण व्यवस्थित लेक्चर वाईज आपण जे काही प्रश्न बघणार आहोत या सिरीजचे पुढचे जे काही लेक्चर्स असणार आहेत ते तुम्ही जर व्यवस्थित अटेंड केला तर तुम्हाला कोणत्याही प्रश्नाची अडचण राहणार नाही. त्याच्यानंतर म्हणजे हे 7 मार्क्स तुमचे अगदी हातातील मार्क्स आहेत. तुम्ही कमी अभ्यास केल्यानंतर देखील हे जे 7 मार्क्स आहेत ते तुम्हाला अगदी सहजरित्या मिळू शकतात. पुढचा आहे निर्देशक भूमिती. याच्यामध्ये जवळपास एक 5 सूत्र आहेत. ते 5 सूत्र तुम्हाला कशा पद्धतीनं म्हणजे लक्षात ठेवायचे आहेत ही ट्रिक जर मी तुम्हाला सांगितली तर तुम्हाला हे जे 7 मार्क्स आहेत हे 7 पैकी 7 मार्क्स तुम्हाला भेटू शकतात. असा सोपा भाग आहे. त्याच्यानंतर आहे त्रिकोणमिती ट्रिग्नॉमेट्री. हा देखील चॅप्टर तुम्हाला किती मार्क्ससाठी आहे, याचं देखील तुम्हाला वेटेज आहे 7 मार्क्ससाठी वेटेज आहे प्रश्नपत्रिकेमध्ये. तर हे 7 मार्क्ससाठी तुम्हाला देखील व्यवस्थितरित्या अभ्यास केला तर देखील तुम्हाला हे मिळू शकतात. आणि एक लास्ट चॅप्टर आहे आपला महत्वमापन. हा महत्वाचाच आहे, नावच आहे महत्वमापन म्हटल्यानंतर महत्वाचंच असणार आहे. किती मार्क्ससाठी आहे, तर 10 मार्क्ससाठी आहे. जर याचं तुम्ही जर योग्य रीतीने जर डिस्ट्रीब्युशन केलात तर तुम्हाला किती कोणत्या चॅप्टरसाठी जास्त म्हणजे तुम्हाला अभ्यास केला पाहिजे हे तुम्हाला लक्षात येईल. जसं की समरूपता आहे, त्याच्यानंतर वर्तुळ आहे, त्याच्यानंतर महत्वमापन आहे. या जर 3 चॅप्टरचा विचार केला तर तुम्हाला एक चॅप्टर 10 मार्क्ससाठी, एक 12 मार्क्ससाठी आणि एक किती मार्क्ससाठी आहे, 10 मार्क्ससाठी आहे. म्हणजे जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त जर वेटेज तुम्ही बघायला गेलं, जवळपास 60-70% वेटेज जर तुम्ही बघायला गेलात तर भाग 2 मध्ये या 3 चॅप्टरचा आहे. असे सगळे जे 7 चॅप्टर्स मिळून आपल्याला किती मार्क्स होतात, तर 60 मार्क होतात. या 60 पैकी आपल्याला घ्यायचे आहेत किती, तर फक्त 40 मार्क्स घ्यायचे आहेत. आणि योग्य पद्धतीने तुमची जर स्ट्रॅटेजी योग्य असेल तर तुम्हाला योग्य पद्धतीनं जर आपण गायडन्स केलं तर तुम्हाला हे आउट ऑफ 40 मार्क्स मिळू शकतात. तुम्ही त्या पद्धतीनं लेक्चर्स अटेंड करत चला. आपण वेगवेगळे नवीन वेगवेगळ्या म्हणजे ट्रिक्स सोबत घेऊन आपण अगदी छान पद्धतीनं सगळे प्रश्न बघणार आहोत. आता हे झालं आपण या पहिल्या आणि दुसऱ्या लेक्चर्स मध्ये काय शिकलेलं आहे, तर जवळपास आपण पहिल्या आणि दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण व्यवस्थितरित्या सर्व भाग बघितलेला आहे. आता जो पुढचं लेक्चर असणार आहे त्याच्यामध्ये आपण जवळपास सिलेबस नुसार सर्वच डिस्कशन करणार आहोत. एक्झाम्पल्स बघणार आहोत चॅप्टर वाईज, सर्व एक्झाम्पल्स वगैरे बघूयात. आजचं लेक्चर तुम्हाला समजलेलं असेल. बाकीचं लेक्चर पण आपण लवकरच घेऊन येऊयात. धन्यवाद.